नाही, मी ऐकलं की अभी तो ये झाकी है, ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. या सर्व संदर्भामध्ये सुगावा लागता असं वाटतं की आपण जसं म्हणताय की काही आमदारांना इकडे महायुतीमध्ये आणण्याचे प्रयत्न. माझं त्या निमित्ताने महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून माझ्यासमोर एक प्रश्न आहे की तसंच 237 प्लस इंडिपेंडेंट असं बलाढ्य असं बहुमत हे विधानसभेमध्ये सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारला आहे. त्याचा फायदा विकासाला होतो आहे आणि 2/3 पेक्षा जास्ती 3/4 पेक्षा जास्ती त्या निमित्ताने संख्याबळ हे सत्ताधारी पक्षाकडे महायुतीकडे असल्यामुळे अजून त्याच्यामध्ये गर्दी कशाला असावी अशा मताचा नक्कीच मी आहे. सोबतच आपल्या ह्या लोकशाहीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये विरोधकांचा देखील आवाज प्रत्येक सभागृहात असावा. विधानसभेमध्ये थोडेफार का होईना जे विरोधक आहे आमदार आहे त्यांनी जिथच्या तिथं राहावं, इथं येण्याची कृपया करून काही आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर आपल्याला असं वाटते का की जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांना सत्तेमध्ये असल्यामुळे अधिक निधी जो आहे विकास कामांसाठी मतदारसंघात तो मिळत असतो. अधिकचे आमदार आल्यानंतर तो वाटा साधारणपणे कमीच होणार. तर असं काही तुम्हाला वाटतंय का भीती किंवा चिंता त्यामुळे असं आपण म्हणतोय? अनावश्यक गर्दी अति तिथे माती असं जे म्हणतात